सर्वकार्येषु सर्वदा समुद्रवसने विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे महायोगपीठे तटे वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागतते तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः ये हंसावरती वसुन शारदे मयूरावरती वसु ये
बसून परम मंगलमय पुण्य पावन सुंदर अशा या सिल्लोड नगरीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने मारुतीरायाच्या कृपेने आणि तुम्ही सर्व जमलेल्या श्रोत्यांच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समतानगर या सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि महिला भजनी मंडळी असतील, महिला मंडळी असतील, पुरुष भजनी मंडळी असतील, पुरुष वर्ग असतील, साधू संत असतील, सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आजचा कितवा दिवस आहे लक्षात आहे ना तुमच्या? कितवा दिवस? चौथा. म्हणजे तुम्ही जागी हुशार आहेत तुम्ही, आहे की नाही? या सुंदर अशा पवित्र वातावरणामध्ये आपण या ठिकाणी सकाळी काकडा ऐकत असेल, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, त्यानंतर श्रीमद देवी भागवत कथा. आज जरा जास्त वेळ झाला कारण सगळ्यांना माहिती असेल 12वीचे पेपर चालू असल्यामुळे आज 2चा टायमिंग दिला होता, कारण त्यांचाही भविष्याचा प्रश्न आहे. ही कथाच आपल्याला सांगते की आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, बरोबर आहे ना? म्हणून आज जास्त वेळ झालेला आहे. महिला मंडळी काही घरी जायच्या, कधी इथं यायच्या सुरू झाली की नाही, आतुरता खूप होती, पण वेळेअभावी या ठिकाणी जास्त वेळ झाला. आणि ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी आहे, कथाकार ज्यांनी ओटीमध्ये घेतलेले आहेत असे आमचे काका काटे साहेब व तसेच आमच्या राठोड मावशी, खूप गोड स्वभावी मावशीचं पण कुठं बसले आज काही दिसत नाही. सगळ्या सारख्या साड्या असल्यामुळे मला कन्फ्युज झालं. संख्या वाढायला पाहिजे पण जास्तच कमी झाली आज. येतील आता थोड्या वेळाने आवाज ऐकून. तुम्ही सर्वच महिला मंडळी भरपूर परिचितही झालेले आहेत. आनंदाचं वातावरण आहे. पहिल्या दिवशी असं वाटलं की काय इथं 10-12 महिला होत्या सुरुवातीला, काय आनंद येणार. पण खरंच तुमच्यासाठी खरंच तुम्ही एकदा टाळी वाजवा, कारण तुमचे चेहरे प्रसन्न असले की मलाही बोलायला बरं वाटतं जरा. नाही तर तुम्ही झोपा घ्यायच्या, मी तुमच्याकडे पाहायचं, मी झोपायचं. असे प्रसन्न चेहरे माणसाचे असले पाहिजे. त्या दिवशीच सांगितलं मी तुम्हाला, कुणाला तरी आपल्याकडे पाहून असं प्रसन्न वाटलं पाहिजे, असा माणसाचा चेहरा पाहिजे. प्रसन्न चेहरा ठेवायचा. किती जरी दुःख असलं तरी चेहरा नेहमी प्रसन्न वातावरणामध्ये पाहिजे, प्रसन्न चेहरा पाहिजे माणसाचा. म्हणून सुंदर असा प्रसन्न तुमचा चेहरा आहे आणि सुंदर वातावरण आहे. सुंदर अशी संशिष्टमय या ठिकाणी आहे. दादासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असंच त्यांचं कार्य मोठं होत जावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना करेल. व तसेच कथा साथ करणारे कलावंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी स्वराची साथ, गायनाची साथ, शिंत वाजवण्याचं जे काम करतायत आमचे सपकाळ महाराज या ठिकाणी आहेत. पार्टी चेंज केली वाटत. त्यांची सुंदर अशी संस्था आहे, छान गायन आहे, कीर्तनकारही आहेत आमचे बंधू राम महाराज धमाले. ते पण शिंत वाजवतात पण दाखवत नाही कोणाला. आज बसले वाजवायला, छान वाजवतात. त्याचबरोबर सुंदर अशी
सर्व महिलांना सुंदर असा आनंद देतात असे आमचे लघाणे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत व तसेच तालमणी मृदंगमणी असणारे सुंदर अशी तबल्याची साथ या ठिकाणी करतायत। वारकरी त्यांच्याकडे बघून असं वारकरी असल्यासारखं वाटतं नाही आहेच असे आमचे नारायण महाराज या ठिकाणी आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद। व तसेच विना घेऊन उभे असलेल्या मावशी त्यांच्यासाठी टाळी वाजवायची। आता रोज भरपूर महिला घेतात पण मला लक्षात राहिलं नाही आहे की नाही, रोजही घेतात। महिलाच करता का पहारा रात्रीभर दिवसभर करतात? वा वा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी। म्हणजे दिवसभर ड्युटी करून तेही या ठिकाणी सहभागी होतात, हे महत्वाचं। आणि खरं सांगू, एखादी स्त्री जर पुढे जात असेल, कुठे एखादं मोठं कार्य करत असेल तर तिच्या पाठीमागे तिच्या पतीचा हात असतो। आणि एखादा पुरुष जर मोठा होत असेल तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा हातभार त्याच्या पत्नीचा असतो। म्हणून तुम्ही सर्वजण इथं येताय ना, तर तुमचे जे घरचे मंडळी आहेत ते तुमच्या पाठीमागे आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी निवांतपणे बसलेला आहात। म्हणून त्या ठिकाणी पुण्य तर त्यांना मिळणार नाही असं शास्त्रात आहे, पण मिळावं अशी मी देवीला प्रार्थना करेल, कारण त्यांनाही खूप वाटत असेल आपण जावं कथेला कीर्तनाला, पण काही गोष्टीची मजबुरी असते माणसाची। आणि ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर बोलत आहे, जो अधिकार ज्यांनी मला प्राप्त करून दिला असे माझे पती हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाहक, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आता काही आजीबाया म्हणत असतील आमच्यात नव्हतं बाई असं डायरेक्ट नाव घ्यायचं, हो की नाही आजी? आजकालच्या पोरीला काही कळत नाही, नवऱ्याचं डायरेक्टच नाव घेतात। आजीसाठी एक नाव घेते, देऊ का आजी? कोणाकोणाला वाटतं नाव घ्यावं ताई ना? एवढ्यांनाच वाटतं, एक एक नोटा बाहेर काढून देऊ। आता काही म्हणत असेल नोटा दिल्या असत्या ताई पण पाकिट घरीच राहिलं, काही अडचण नाही, तर एकही महिला अशी नाही तिच्या गळ्यात सोन्याचं मणी नाही। एक 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 काढून द्यायचं, घरचे कुठे तपासणार चेक करणारे किती येत म्हणून। तुटली म्हणा, आनंद घेता घेता तुटून गेली, एवढं काही घाबरू नका, घेते तुमच्यासाठी नाव। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेते रामकृष्ण हरी। वाघ महाराज तेवढे कोणते ज्ञानेश्वर महाराज, आता त्यांचं नाव जे आहे तेच आहे की नाही? म्हणून सर्वांनी सुंदर असं भजन करा आणि आपण सेवेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल
आपल्या या कॉलनीमध्ये गावाची सवय लागली, कारण आम्ही 12 गावला फिरत असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो, अरे टाळी वाजवा, भजन करा. पण आपल्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. दुसऱ्याला वाजवली म्हणून टाळी वाजवायची, कसं माहितीये? कीर्तनामध्ये, कथेमध्ये एखाद्याला विनोद समजला म्हणून तो हसतो. काही काहीला समजत नाही काय सांगताय म्हणून, पण तोही हसतो. का हसतो? शेजारचा हसला म्हणून आपण हसायचं. तसं टाळी का वाजवावी, का वाजू नये? भरपूर कीर्तनकार सांगतात, कथाकार सांगतात, टाळी वाजवा, भजन करा, पण आपण ऐकत नाही. काय काय ऐकतात, फक्त टाळी वाजवतात, तोंड बंद असतं. बरोबर आहे ना? हो की नाही? का गेल्या? हात चालू असतात, तोंड बंद असतं. मला सांगा, जेवायला बसले, जेवायला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि पुरणाची पोळी खिरीमध्ये टाकली, सुंदर कालवला आणि हातात घास घेतला, तोंडाजवळ आणला, तोंड उघडलं नाही तर जमल का? जमणार नाही. पण तिथं आपण जमून घेतो. कसं? घास ताटातच राहतो आधीच. म्हणून इथं का? इथं फक्त टाळी वाजवायची, तोंड बंद असतं. काय काय जण काय करतात, फक्त तोंडाने म्हणतात, हात, टाळी वाजवत नाही. बरोबर आहे ना? पण कथा झाल्यानंतर एखाद्याने पेढे आणू द्या, पेढे, मला मुलगा झाला, पेढे घ्या. तिथं सगळ्यांची गर्दी होते. तिथं हातही चालतो, तोंडही चालतं, मला द्या ना, मला द्या ना, मला द्या ना. आणि इथं भजन करा, टाळी वाजवा, आपण ऐकत नाही. कीर्तनकाराचं ऐकत नाही, कथाकाराचं ऐकत नाही. काय काय ते एवढे शहाणे असतात. पूर्ण कीर्तन कथा सप्ताह होऊन जातो, पण ते कधी टाळी वाजवत नाही, कधी देवाचं भजन सुद्धा करत नाही. आणि मित्राला म्हणतात, अरे खूप सांगितलं त्या कथाकाराने, खूप सांगितलं त्या महाराज लोकांनी मला, टाळी वाजव, टाळी वाजव. आपण पठ्या कोणाचं ऐकत? आमचं काही जाणार आहे का? हे मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल.
रिंगण सगळ्यांनी ऐकलेलं असेल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी वा काळ बांधून येईल, सरते शेवटी वा. एका जनार्दनी आमचे काय का जाईल, आमचं काही जाणार नाही. तुम्हाला नाथ महाराजांच्या भाषेत समजलं नसेल, तुमच्या भाषेत समजेल असं सांगते. एका माणसाला पंढरपूरला जायचं होतं. कुठं? पंढरपूरला. तो गेला बस स्टँडवर. बस स्टँडवर गेला, बस मध्ये बसला, पैसे काढले, कंडक्टरला दिले, तिकीट घेतलं आणि कंडक्टर मागे तिकीट काढण्यासाठी निघून गेला. आणि ज्याने तिकीट घेतलं होतं तो तिकीट घेऊन खाली उतरला, लपून राहिला. बस निघून गेली, पंढरपूरची बस निघून गेली आणि हा जोर जोराने हसायला लागला. शेजारचा म्हणे, अरे काय झालं हसायला? तो म्हणे, आज मी कंडक्टरला लय फसवलं. म्हणे कसं? म्हणे हे बघ तिकीट काढलं गेलोच नाही. तो म्हणे, अरे मूर्खा, त्याच्या काही बापाचं गेलं नाही, तुझेच पैसे गेले. तसं आपल्याला वाटतं कीर्तनकार कथाकार खूप सांगतात टाळी वाजव वाजव, आपण काही ऐकत, आमचं काही जाणार आहे का? अजिबात नाही. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही एवढी वर्गणी या ठिकाणी जमा करता, नुसते वर्गणी देऊन तुम्हाला पुण्य मिळणार नाही. इथं येऊन सहभागी झालं पाहिजे, प्रेमाने आनंद घेतला पाहिजे, आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आपण केली पाहिजे. असं समजू नका 500 रुपये वर्गणी आहे म्हणून आपण 500 द्यायची. देवाने जर आपल्याला जास्त दिलंय तर आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. आणि नाव टिपण्यासाठी करू नका. देवाकडे सगळी यादी असते. काही काही लोकांना हौस असते, महाराज आपलं नाव पुढे झालं पाहिजे, मी एवढं मोठं दान केलंय. दान केलेलं कोणाला समजता कामा नाही देवाशिवाय. देवाला सगळं कळतं तुमचं. एक लक्षात घ्या, रस्त्यावरचा भिकारी रोज भीक मागून पोट भरत असतो. कधीतरी त्याच्याकडे बघून आपण जगलं पाहिजे की अरे हा रोज भीक मागून लोकांकडून घेण्याचं काम करतो. काय करतो भिकारी? घेण्याचं काम करतो. पण माझा देव किती चांगला आहे, आपल्याला घेणारा बनवलं नाही, देणारा बनवलं. या काबिल आपण आहोत याचा अभिमानही करू नका, पण हे समजून घ्या की देवाने आपल्याला देणारं बनवलं. म्हणून आपली जेवढी असेल देण्याची ऐपत त्याप्रमाणे आपण देवासाठी केलं पाहिजे. आणि जी वर्गणी तुमची असेल ती तुम्ही दिलीच पाहिजे. काही जण नाही वर्गणी देणं. तुम्ही एका हाताने द्या, देव तुम्हाला लाखो हाताने दिल्याशिवाय राहणार नाही, माझी गॅरंटी. जगाचा चालक मालक तो आहे आणि त्याच्या पायाची लक्ष्मी आहे. मग त्या देवाला देताना जर तुम्ही विचार करत असाल, रागाने देत असाल, इच्छा नसताना देत असाल, तर देवालाही तुम्हाला देण्याची इच्छा होत नाही. म्हणून आपण जसं देणार तसंच आपल्याला मिळत असतं. म्हणून सर्वांनी आपली वर्गणी जमा करायची. आणि ज्याला कोणा देवाने जास्त दिलंय ना त्यांनी जास्त देण्याचा प्रयत्न करा. नाही तुम्हाला कोणाचा स्वभाव आवडत कमिटीमध्ये तर तुम्ही स्पेशल कीर्तनकार घ्या. स्पेशल येऊन हार घालायचं मस्त. नाही तुम्हाला तेही आवडत तुम्ही एखादा कथाकार घ्या. ते नसेल आवडत कथेत साथ करणारा एखादा मृदंगाचार्य घ्या. ते आवडत नसेल संत भोजन घ्या. काहीतरी सेवा घ्या. इथं केलेली प्रत्येक एक सेवा आहे, त्या सेवेचं फळ आपल्याला मिळणारच आहे. कुणाकडे काहीच नसतं, पण देवाने हातपाय दिले तर कधीतरी हा धर्ममंडप स्वच्छ करण्याचं कष्ट तरी आपण केले पाहिजे. इथं सडा मारून रांगोळी आपण घातली पाहिजे.
ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. पण तुम्हाला हात पाय दिले देवाने, नसेल तुमच्याकडे पैसा पण तेवढे तरी कष्ट तुम्ही केले पाहिजे. आमच्या मावशी सरई नोकरीला आहेत, दोघं पती पत्नी. काल मी पाहिलं त्यांच्या घरी 2 लहान लहान मुली कामाला आहेत, फडची पुसायला. फक्त फडची पुसण्याचं काम त्या करतात. पण महाराजांची आमच्या दोघांनाही रडू आलं काल त्यांच्याकडे बघून की देव किती वाईट परिस्थिती माणसावर आणत असतो. कष्ट केले पाहिजे माणसांनी. त्या लेकराकडून आपण शिकलं पाहिजे की आपल्याला देवाने किती चांगलं बनवलं, देणारा बनवलं. म्हणून अभिमान कुठला करू नका. तुम्हाला देणारा बनवलं ना, कथेसाठी कीर्तनासाठी या, आपली बरंगणी जमा करा. जर हे केलं नाही तर वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही आपल्यावर. म्हणून अभिमान कुठलाही बाळगू नका. आज ज्यांच्याकडे सुंदर असं भोजन होतं, आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. सुंदर अशी व्यवस्था, सुंदर असं भोजन त्यांनी केलं आज. आणि सगळं आवरून या ठिकाणी कथेला आल्या. म्हणून ताईसाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. काल आपण या ठिकाणी भगवान शंकर आणि तिकडे घरी पाठवते, घरी दिदी जवळ द्या, इकडे लक्ष द्या तुम्ही. भगवान शंकर आणि पार्वती मातेचा काल विवाह आपण या ठिकाणी केला. कशासाठी केला हे माहिती का तुम्हाला? कशासाठी, का विवाह झाला त्यांचा? बोला ना, लक्ष आहे का तुमचं कथेत? काल कुठल्या कुठल्या कथा पाहिल्या आपण? फक्त लग्नच लक्षात राहिलं, बाकी काहीच नाही. महिला मंडळींना वर्षभरात काय झालं त्याची आठवण नसते, पण यावर्षी लग्न कोणाकोणाचे झाले ते पक्क लक्षात राहील. तसं कथेत काय झालं हे आपल्या लक्षात नाही, पण काल काय झालं, फक्त लग्न झालं हेच लक्षात आहे आपल्या, आहे की नाही? सती मातेचा अवतार संपून त्या ठिकाणी पार्वती मातेचा जन्म झाला. कशासाठी झाला? सर्व देवाधिकांनी त्या मातेचा गोंधळ घातला, तिचं पूजन केलं, तिची आराधना केली आणि सांगितलं तारकासुर नावाचा जो राक्षस आहे तो देवाधिकांना खूप त्रास देतोय आणि त्याला वरदान आहे ब्रह्मदेवाचं की महादेवाच्या मुलापासून मला मृत्यू येऊ, असं मला वरदान द्या. म्हणून त्या जगदंबा मातेनं पार्वतीचा अवतार घेतला आणि सर्व देवाधिकांनी शंकर आणि पार्वतीचं विवाहाचं त्या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य नियोजन केलं. काल आपण त्यांचा विवाह त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि नंतर महादेव पार्वती त्या ठिकाणी एक दिवस पार्वती माता महादेवाजवळ जातात, नमस्कार करतात आणि देवाला म्हणतात की मला पुत्र प्राप्तीसाठी आशीर्वाद द्या. म्हणजे भोले शंकर भोलेनाथ आहेत. ते म्हणाले तथास्तु. पार्वती माता निघून गेल्यानंतर इंद्रदेव आणि सर्व देवांना प्रश्न पडला, भोले शंकर हे खूप शक्तिशाली आहे, महाकाल आहे, आणि जी पार्वती माता आहे ती आधी माया आधी शक्ती आहे. या दोघांचा जर पुत्र जन्माला आला, इंद्राला निरंतर आपल्या गादीची भीती वाटायची. त्याला वाटायचं की जास्त शक्तिशाली आला की आपली गादी जाणार. इंद्राच्या गादीला त्याला गादीची जास्त भीती होती. यांचा पुत्र काही सामान्य राहणार नाही. म्हणून सर्व देवांनी युक्ती केली. इंद्राने सर्व देव येऊन भगवान शंकराच्या समोर गेले, नमस्कार केला. इंद्रदेव आणि सर्व देवाधिकांनी नमस्कार करून सांगितलं, देवा तारकासुराला मारण्यासाठी आम्हाला फक्त तुमचाच पुत्र पाहिजे, त्यात पार्वती मातेचा सहभाग नको. भोले शंकर महाराज त्या ठिकाणी भोले शंकरच तथास्तु म्हणाले.
ही बातमी जेव्हा पार्वती मातेला समजली की सर्व देवांनी कपटाने देवाकडून असं वरदान घेतलेलं आहे, मला आई होण्यापासून वंचित केलंय त्यांनी, मातेला राग येतो आणि माता त्यांना श्राप देते. ज्याप्रमाणे भगवान शंकराकडून सर्वांनी वरदान घेतलं की पार्वती मातेच्या सहयोगाने पुत्र होणार नाही, त्याप्रमाणे मी सर्व देवांना श्राप देते की मी कोणत्याही देवाला आपल्या पत्नीपासून पुत्र होणार नाही. म्हणून आज पण तुम्ही इतिहासामध्ये बघा, कोणत्याही ग्रंथात पहा, प्रत्येक देवाचा पुत्र हा पृथ्वीवर आलेला आहे जन्माला. कर्ण कुणाचा मुलगा आहे? सूर्याचा. अर्जुन कोणाचा आहे? म्हणून सर्व देवादिकांना आपल्या पत्नीपासून पुत्र झालेला नाही, हा मातेचा श्राप आहे त्यांना, पार्वती मातेचा. भोले शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत आणि पुत्राचा जन्म होणार. सुंदर असं तेजपुंज स्वरूप भगवंताचं आणि त्याच सुंदर अशा स्वरूपामध्ये भगवंताचा सुंदर असा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्या पुत्राचं नाव काय? कार्तिकेय. बोलो कार्तिकेय भगवान की. त्यांना 6 मुख होते. त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे आणि मातेला त्यांनी सांगितलं की पार्वती, तू दुःखी होऊ नकोस. कार्तिकेय जरी माझा मुलगा असला पण तो आपल्या दोघांचा मुलगा म्हणून ओळखला जाईल, असं वरदान दिलं. आणि त्यानंतर कार्तिकेय मोठे झाले तारकासुरामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार मोठं खूप दिवस युद्ध चाललं आणि नंतर महादेवाच्या पुत्राच्या हाताने तारकासुर हा मारला गेला आणि त्याचा विनाश झाला. म्हणून आमच्या मातेने प्रत्येक वेळेला ज्या वेळेला राक्षस जन्माला येतात तेव्हा आदिमाया शक्तीला आपलं रूप त्या ठिकाणी प्रगट करावं लागतं. अशा भरपूर भक्तांसाठी मातेने आपलं रूप घेतलेलं आहे. भरपूर असे भक्त आहेत मातेचे. एक कर्तव्य महाराजांची पत्नी अनुभूती देवीची खूप मोठी भक्त होती आणि पती तपाला गेले वनामध्ये म्हणून घरी एकटीच होती. आणि पती घरी नसल्यानंतर जी पतिव्रता स्त्री आहे तिचं निरंतर ध्यान आपल्या पतीकडे असतं आणि तिचं मन खचलेलं असतं, कारण तिला जास्त क्षमता नसते तिच्यामध्ये कुणाच्या समोर जाण्याची. ही माता निरंतर देवीचं भजन करायची. एक दिवस एक राक्षस तिला त्रास देऊ लागला. त्रास देत असताना तिने देवीची पूजा करायला सुरुवात केली आणि देवीला त्या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला. आई, हा राक्षस माझ्या मागे लागलाय, माझे पती घरी नाही, मला वाचव ग माते. ती अनुभूती देवीचा धावा त्या ठिकाणी करत असते. महाराज, जागो जगदंबे जगदंबे